कोकण विकसित आहे. विकसित मग तुम्ही म्हणता मुंबई विकसित आहे. चला मला दाखवा मुंबईत किती भिकारी आहेत आणि कोकणात किती रस्त्यावर भिकारी आहेत आपण शोधू. मग कोण विकसित आहेत ते बघूया ना. झोपडपट्ट्या मुंबईमधल्या अगदी आपण चेक करूया आणि कुपोषण, डेथ रेट तिथला चेक करूया आणि इथला चेक करूया. जो चाकरमानी तिथून परत येतो त्याला काय सांगशील तू? आणि आपल्याला वाटतं की मुंबई आमची असं सातत्याने आपल्याला वाटत राहतं, कारण जॉग्राफिकली मुंबई कोकणाचा भाग आहे. पण आता तो इकॉनॉमिकली नाही राहिला आपला. जवळपास यावेळेस त्यांनी निवडणुकीला 5-5 हजार वाटले होते. बिहारमध्ये पण आपण बघतोय किती पैसे वाटले गेले. बरं हे पैसे ते तुमच्याकडून वसूल कसे करतात? तर त्याच्यासाठी आम्ही तो उद्ध्वस्त कोकणात हे वसूल असे करतात. तुमच्या जमिनींवरती प्रकल्प आणणं, मग तिथे त्याच्या दलाली करणं, एकदा का तुमच्या जमिनी जंगल ताब्यात घेणं, कवडी मोल किमतीत ताब्यात घेणं, तुम्हाला सिस्टीमवरती डिपेंडंट बनवणं, रेशनचे तांदूळ देणं, प्रधानमंत्री आवास योजना आणणं, ह्या लाडकी बहिणीच्या योजना आणणं. आणि सरकारचे पाय धरणारा लाचार कोकणी माणूस कधी नव्हता रे. पण बाळूदादाचं तेच आहे की त्याला मी समजा सांगितलंय 4 माणसं येणार आहेत तुझ्याकडे उद्या राहायला, तर तो आधी मला सांगतो नाही उद्या परवा माझी भात शेतीची कापणी आहे, उद्या नको पाठवू. एखाद्या काय म्हणाला असेल, मरू दे कापणी बिपणी काय मिळतंय त्याच्या शेतीत, आण तू पर्यटक रेमटावूया, मस्त त्यांना फिरूया आणि पैसे कमवूया. कोकणातल्या मायनिंग ऍक्टिव्हिटीजवर तुझं काय? ते की तुला कोकण सांगितलं त्याचा सगळ्यात ब्युटिफुल पार्ट गोवा होता, पण गोव्याची सगळ्या बाजूनी वरबाडून मायनिंगवाल्यांनी लावली आहे, दिल्ली हरियाणावाल्यांनी लावली आहे, टुरिझमवाल्यांनी लावली. गोवा आता तू जर म्हापसा पणजीला जाशील तर तुला असं वाटेल की मुंबईच्या सिलिंग बिलिंग वरती आहेस. वेगळं काहीच फिलिंग नाही, फक्त दारू स्वस्त आहे आणि पार्ट्या आहेत म्हणून त्याला आता गोवा म्हणावं का? कोकणाला आता फ्युचरमध्ये ग्राउंडला काम करणारा तरुण नाहीये. म्हणजे मी ऍक्च्युअली शेतात काम करणारा म्हणतो, म्हणजे चळवळीत काम करणारा तर आहेच, पण चळवळ तेव्हाच निर्माण होणार जेव्हा तुम्ही ग्राउंडला शेती माती ह्याला घेऊन काम करणार. कल्चरल लॉस मोठ्या प्रमाणावरती होतो आहे कोकणाचा. राखणदार म्हणजे काय? काही वर्षांआधी आपण कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर यायचे सुंदर बीचेस, त्याच्यावरची सुंदर किनारपट्टी, निसर्ग. पण गेल्या काही वर्षांपासून कोकण म्हटलं की एक माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तोच म्हणजे कोकणी रान माणूस. आज त्याच कोकणामध्ये आपण त्याच कोकणी रान माणसासोबत पॉडकास्ट करणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. मी एक छोटंसं इंट्रोडक्शन तुझं दिलं, बट आपल्या जनतेसाठी तू तुझं इंट्रोडक्शन दे की कोकणी रान माणूस नक्की काय? खरं तर ही माझी वैयक्तिक आयडेंटिटी नसून ही कोकणातल्या त्या प्रत्येक माणसाची आयडेंटिटी आहे जो निसर्गासोबत जोडला गेलेला आहे. आणि निसर्गासोबत जोडलेला माणूस हा खऱ्या अर्थानं क्लायमेट फ्रेंडली जीवन जगत असतो, आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर. तर त्या अर्थानं रान माणूस म्हणजे कोकणातल्या इंडिजिनस कम्युनिटीजना आम्ही रिप्रेझेंट करतो. जी माणसं आजच्या विकासाच्या प्रवाहात कुठेतरी हरवत चाललेली आहेत आणि त्यांचा एक वेगळाच विकासाचा निकष आहे, तो कुठेतरी जगासमोर मांडावा. म्हणजे मी हा रान माणूस हा वैयक्तिक माझी आयडेंटिटी नसून ही त्या समाजातल्या दुर्लक्षित घटकांची आयडेंटिटी आहे, जी आपण आज दुर्लक्षित करतोय पण भविष्यातले ते हिरो आहेत असं मला वाटतं. मी तुला हे सर्व कसं सुचलं हे नाही विचारणार, मला जाणून घ्यायचं हे तुला का सुचलं. माझं बालपण गावात गेलं तर आपलं एक आयुष्य असतं, आपलं एक जग असतं. तसं आता आपण ज्या ठिकाणी बसलोय खूप सुंदर जग आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला हे सुंदर वाघेरीचा डोंगर आहे, ही वाडी आहे, इथली लोक या निसर्गाच्या कुशीत छान जगतात आहेत. तर बाहेरच्या जगात काय चाललंय याची जाणीव आम्हाला नाही आहे आणि ती नव्हती. पण काय झालं, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगसाठी बाहेर गेलो कोकणातून आणि त्यावेळेस मला शहरं इंट्रोड्यूस झाली आणि शहरं जेव्हा मी बघितली त्यावेळेस लक्षात आलं की आपण एका निसर्गाच्या कुशीत जगतोय खरे, पण हे शहरांचं काहीतरी भयानक विकासाचं मॉडेल जर आपल्या गावामध्ये यायला लागलं तर एक दिवस आपलं गाव राहणार नाही. तर कुठेतरी ह्याची सुरुवात कोकणामध्ये व्हायला लागली. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग होऊन इथे गावामध्ये परत येत होतो त्यावेळेसच इथे कळणेचं मायनिंग चालू झालं होतं. कोकणामध्ये पर्यटन सुरू होत होतं, लोक जमिनी विकत होते. जमिनी विकण्याचा प्रकार हा गेल्या 10 वर्षाचा आहे आणि आपली पिढी मोठी झाल्यानंतर आपण हे सगळं ऐकतोय की जमिनी विकू नका असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते विकल्या गेलेल्या असतात. खरं तर जमिनी विकू नका हा नंतर आलेला शब्द आहे, आधी विकल्या गेलेल्या आहेत.
म्हणजे इथे थुंकू नका असं का लिहितात, कारण तिथे कोणतरी थुंकतच आहे असं आहे ते, किंवा इथे कचरा फेकू नका अशा बोर्ड शहरांच्या ठिकाणी असतात, गावात नसतात, कारण तिकडे कचरा होतच असतो. त्यामुळे इट इज ग्रँटेड की इथे जमिनी विकल्या जातात आहेत. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा होत होत्या आजूबाजूला, तेव्हा मला ते सातत्यानं वाटत राहिलं की आपल्याला आता गावामध्ये काहीतरी मुवमेंट उभी करायला लागणार आहे. आणि त्यातून हा माझा प्रवास आहे. हा खरं तर मी एक नॉर्मल कॅमेरा घेऊन गावामध्ये व्लॉग करत फिरणारा मुलगा होतो, आणि मलाही काही आयडियोलॉजी नव्हती. माझ्याकडून बऱ्याच चुकाही आयुष्यात झाल्या असतील, कारण मीही बरेचसे स्पॉट्स, प्लेसेस, हिडन टुरिझम सुद्धा मीही केलेलं आहे. आणि आज या सगळ्याला विरोध करणाराही मीच आहे. तर माझा मलाच विरोध आहे. काही कधी कधी वाटतं की माझा मलाच विरोध आहे काही गोष्टींना. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना वाटलं की हे आपल्याला काहीतरी बदलायचं आहे, आणि त्या ह्याने मी हे आता जी मुवमेंट आपण सुरू केली आहे, हे सगळं वाचवायची जी एक जे मनामध्ये एक जी निर्माण झालेली जी भावना आहे, ही खरं तर ह्या शहर, गाव, बदलणारी जीवनशैली, हे सगळं फ्रस्ट्रेटिंग आहे माझ्यासाठी. कारण हे सगळा प्रवास मी अनुभवलाय, आणि त्यातलं नेमकं सुख काय हे कळल्यामुळे आजूबाजूचे लोक कुठे चाललीत हे कळत नाही, कारण फिरून ते कुठे येणार आहेत ते माहिती आहे ना. जेव्हा आपण कोकण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो ती एक सुंदर किनारपट्टी. तर मग तुझ्या भाषेमध्ये कोकण काय आहे? कोकण फक्त किनारपट्टी नाहीये, कारण कोकण हा एक असा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आहे, जो सह्याद्री आणि समुद्राच्या मध्ये एक एक ही देवभूमी आहे. म्हणजे कोकणाची इकोसिस्टीम डिफाईन करायची झाली तर कोकण म्हणजे एकीकडे जंगल, एकीकडे समुद्र, आणि त्यात वसलेलं माणसाच्या निसर्गासोबतच्या जगण्याचा एक सुंदर आविष्कार आहे तो. कारण फक्त इथे निसर्ग नाहीये. निसर्ग तर जंगलं तर सगळीकडे आहेत. रिझर्व्ह फॉरेस्ट सरकारचे आहेत. कितीतरी जगभरामध्ये डेन्स अमेझॉन सारखी फॉरेस्ट आहेत. तिथेही ट्राईब्स राहतात. पण कोकणाने एक संस्कृती मात्र विकसित केली, जी मानायला हवी, की इथल्या लोकांनी एक गावराहटी डेव्हलप केली. त्यांनी इथे भात शेतीही करतात, मासेमारीही करतात, आणि इतके छान पद्धतीने हे सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. आणि कुठेही इकॉलॉजीला डिस्टर्ब न करता कसं राहावं हे कोकणाकडून शिकायला पाहिजे. जे खऱ्या अर्थाने मी कोकण बघतो, किंवा मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की कोकण फक्त मजा करण्याची जागा नसून कोकण जीवन जगण्याचं विद्यापीठ आहे. तर मला ते युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ वाटतं. तर ते अशासाठीच वाटतं की इथे बरंच काही शिकण्यासारखं आहे, आणि माझं आयुष्य कमी पडेल, पण होतंय काय की आता कोणाकडून शिकावं ती माणसंच आता राहणार नाहीत काही वर्षांनी, अशी परिस्थिती निर्माण झालेली. मग या माणसांना आपण कसं जपलं पाहिजे? या माणसांचं जगणं आपल्यात उतरवलं पाहिजे. कारण हे माणसं म्हणजे ही 50 वर्षाची माणसं आहेत. ही 50-60 वर्षात जाणार आहेत. प्रत्येक माणसाचं एक आयुष्य आहे. पण ही माणसं ज्यांचं आयुष्य जगतात आहेत ना, त्या माणसांचा वारसा घेऊन ती जगतात आहेत. हे काही 50 वर्षात कोकण संपलेलं नाही ना. कोकणाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. म्हणजे या 1000 वर्षात कितीतरी शेकडो पिढ्या गेल्या. या प्रत्येक पिढीने काय केलं, आपल्या जीवनात उतरवलं मागच्या पिढीचं जगणं, आणि ते पुढच्या पिढीला दिलं. आम्ही काय करतो, कॅमेरात उतरवतोय फक्त, रील्स मध्ये उतरवतोय फक्त. ह्याचा अर्थ आपण रिअल डॉक्युमेंटेशन करत नाही आहोत. आपण जगण्यातनं डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे, तर ते पुढच्या पिढीपर्यंत जाईल. पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही साठलेला डेटा खूप द्याल, इंटरनेट मधून घातलेला, पण स्किल देता येत नाहीत ना. तसे फोन मधून स्किल ट्रान्सफर होत नाहीत ना. ते जगण्यातूनच व्हायला पाहिजे. आणि ते इन्स्टिंक्ट आहेत जे कदाचित संपले तर पुढे जाऊन जंगल असेल, पण त्या जंगलातून कोकम फळ कधी लागतं, ते कधी काढावं, आणि त्याची कधी सोलं करावी, आणि त्याची सोलकडी कशी प्यावी, हे आपल्याला नाही करता येणार. ती कुठला तरी एक ब्रँड असेल पुण्यातला, मुंबईतला, तो विकणार आहे तुम्हाला ती सोलकडी. तर असं होणार आहे ते, आणि सगळं आर्टिफिशियल असणार आहे. तुम्हाला नॅचरल जेवण तुम्हीच खाऊ शकता. मग जेव्हा आपल्या कोकणातला माणूस बाहेर जातो आणि तो पुन्हा कोकणाकडे येतो, तर मग जेव्हा तो तिकडे जातो त्याची जीवनशैली पूर्ण वेगळी असते. परत तो कोकणात आल्यानंतर तो ही जीवनशैली अडॅप्ट करायला बघतो, आणि तो कुठे ना कुठे फिट इन नाही होत, आणि मग तो परत तिकडे जातो. मग या प्रोसेसवर तुझं काय मत आहे? कसं आहे ना, की कोकणातला माणसाचं मायग्रेशन जे होतंय ना, याला बरीचशी कारणं आहेत. त्याला फक्त इकॉनॉमिकल कारणं नाही आहेत, तर काही अंशी त्याला सामाजिक कारणंही आहेत, म्हणजे सोशल कारणंही आहेत. कारण जर तुम्ही विचार केला तर कोकणामध्ये लोअर कास्ट माणसं जी आहेत त्यांना बऱ्यापैकी जमिनी कमी असल्यामुळे मायग्रेट व्हायला लागतं. एक आपल्याला ना एक ती कास्ट सिस्टीम लक्षात घ्यायला पाहिजे. त्याला सरसकट मायग्रेशन म्हणता येत नाही. मग आपण म्हणतो कोकणात एवढं सुंदर आहे, म्हणजे हे मीही म्हणायचो, कोकणात एवढं सुंदर, लोक मायग्रेट का होतात? कारण लँड डिस्ट्रीब्युशन सगळ्यांकडे सारखं नाहीये. काही लोकांकडे लँड जास्त आहे,
काही लोकांकडे लँड कमी आहे. ज्यांच्याकडे आहे ते विकतात आहेत आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे लँड घेण्याची आज कोकणामध्ये त्यांची आर्थिक कुवत नाही. म्हणून ते मुंबईमध्ये एक छोटासा जॉब करतात आणि ते त्यातल्या त्यात तिथे मिनिमलिस्टिक जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आज आपण कितीही म्हटलं तरी कोकणी माणूस मुंबईत जाऊन एक साधंच आयुष्य जगतो. कुठेतरी चाळीबिळीत राहतो, कुठेतरी भांडूपच्या ठिकाणी राहतो. काही जण अगदी मोठ्या ठिकाणी राहत असतील, पण तिथेही त्याची मिनिमॅलिझम जी तो एक साधेपणा आहे तो त्याचा जिवंत आहे. आणि मला असं वाटतं की ही वृत्ती आहे कोकणी माणसाची, ज्याच्यामुळे हे सगळं वाचलं. म्हणजे त्याने खूप मटेरियलिस्टिक व्हावं आणि त्याने आयुष्याचा करिअर आणि सक्सेसच्या मागे धावावं असं मला वाटत नाही. ते म्हणजेच काही जीवन नाहीये. पण मग इथे त्याला आत्ता ज्या वेळेस तो मायग्रेट व्हायला बघतोय, पुन्हा एकदा गावाकडे यायला बघतोय, त्यावेळेस कोणीतरी ऑलरेडी आलेलं आहे इकडे. 50-60% आमच्या डोळ्यासमोर विकले गेले. जेव्हा तुम्ही तिकडे मुंबईमध्ये तुमच्या चंगळवाद्यात आणि मायाजाळात अडकला होता मुंबईच्या, त्यावेळेस तिथल्या मात्र काही लोकांनी मात्र कोकण लुटायची व्यवस्थित सोय केली. आणि मग हे सगळं जे काही चक्र आता सुरू झालंय, की आज कोकणी माणसाला इथे कोकणामध्ये 1 गुंठा जमीन घेणं सुद्धा भविष्यात पॉसिबल होईल की नाही सांगता येत नाही. म्हणजे त्याचा मुंबईत फ्लॅट असेल, पण त्याला तो फ्लॅट विकून सुद्धा इथे 2 गुंठे जमीन येईल की नाही ही शंका आहे. हा जो सगळा फेरा आहे ना, हा कसा आहे, हा एक भांडवलशाहीचाच खेळ आहे. हा व्यवस्था अशीच चालते. व्यवस्था तुमचं एक्झिस्टिंग लाईव्हलीहूड संपवून तुम्हाला मार्केटवर डिपेंड करते. आणि तुम्ही एकदा का मार्केटचे शिकार झाला, की व्यवस्था तुमच्या जलजंगल जमिनी काबीज करायला लागते. आणि इथेही पुन्हा एक वेगळी सिस्टीम, कारण तुमच्या ताब्यात जलजंगल जमीन असणं हे व्यवस्थेला परवडणार नसतं. या सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत. मग जो चाकरमानी तिथून परत येतो त्याला काय सांगशील तू? चाकरमानी आता येतोय तो फक्त त्याने मजा करायला येऊ नये. म्हणजे आता झालंय, म्हणजे इट इज ऑलरेडी सॅच्युरेटेड. खूप आम्ही पाऊसही खूप एन्जॉय केलाय, गणपती खूप बघितलाय, पण साला भात शेतीला कोणी नाही रे. किंवा मेन ज्यावेळेस आम्ही कष्ट करतो, इथे संघर्ष करतोय, तेव्हा आता येण्याची गरज आहे. कोकणाला त्याची गरज आहे. आता हा बघ ना, इथे आता एक हत्ती, म्हणजे आता आम्ही म्हणतो की आरेचं जंगल वाचायला पाहिजे, तिथे माणसं खूप जातील रे. पण आज इथे एक नाही, अख्ख्या हत्तीचा कळप या कोकणावरती आज आरेसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथे कोण आहे? इथे आंदोलनं करायला कोणी नाहीये, तिथे रस्त्यावर उतरायला कोणी नाही. आज कोकणामध्ये जातीयवाद आणि धार्मिकतेचे दंगली घडवण्याचे प्रकार चालू झालेले आहेत. फक्त आता रोजगाराच्या दृष्टीने मायग्रेशन नका करू, जगण्याच्या दृष्टीने करा. भविष्य तुमच्या मुलांचं, तुमचं भविष्य हे आता सिटीमध्ये नाहीये, कारण सिटीज खूपच सॅच्युरेटेड झालेल्या आहेत. माझा राग सिटींवरती नाहीये. आता ज्या पद्धतीने इनडिस्क्रिमिनेट अर्बनायझेशन होत आहे, झोपडपट्ट्या निर्माण होणं म्हणजे सिटी होणं नाही. मग 3री मुंबई, 4थी मुंबई, 5वी मुंबई तुम्हाला कुठेतरी ढकलून देतील. कोर मुंबईमध्ये तुम्ही का नाही आहात या सगळ्याचा विचार करा. उद्या कोर कोकणात सुद्धा तुम्ही नसणार, इथेही ते घुसलेलेच आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा चाकरमानीने आज करण्याची गरज आहे. मायग्रेशनवर तुझं काय मत आहे? मायग्रेशनवर माझं हेच मत आहे की मायग्रेशन हे करायला लावलं जातं. मायग्रेशन इज अ आर्टिफिशियल थिंग. ती एक कॅपिटल ड्रिव्हन सिस्टीम करते तुमचं मायग्रेशन. जगभरामध्ये हे चालू आहे. कुठून तरी स्लेव्ज आफ्रिकेतून आणून दुसरीकडे घेऊन जायचे, तसंच हे चालू आहे. सगळे स्लेव्ज बनवण्याचा प्रकार आहे सगळा. आणि आपल्याला वाटतं की मुंबई आमची असं सातत्याने आपल्याला वाटत राहतं, कारण जॉग्राफिकली मुंबई कोकणाचा भाग आहे. पण आता तो इकॉनॉमिकली नाही राहिला आपला. आणि 700 किलोमीटरची किनारपट्टी जी आपली आहे ती आता सांभाळण्याची आपल्यावरती जबाबदारी आहे. एक शहर आपल्या ताब्यात नाही राहू शकत, पण गावं तरी आपल्या ताब्यात आपण ठेवू शकतो का? तर म्हणून मायग्रेशन दोन्ही अर्थानं आता रिव्हर्स मायग्रेशनचे दिवस सुरू झालेले आहेत. रिव्हर्स मायग्रेशन लोक करतात आहेत, पण ते रिव्हर्स मायग्रेशन फक्त श्रीमंत आणि इलिट क्लासची लोकच कोकणात येऊन करणार आहेत. बघ, आमचा सामान्य माणूस का नाही गावात येत आहे? किंवा त्याने काहीतरी विचार करायला पाहिजे. त्याने काहीतरी आज सामान्य जीवनशैलीचा इथल्या विचार करायला पाहिजे. कारण वी कॅनॉट कम्पीट विथ दॅट क्लास विच इज लिव्हिंग इन साऊथ बॉम्बे, बट स्टील वी कॅन लिव्ह द लाईफस्टाईल ऑफ द पीपल हु आर लिव्हिंग इन द साऊथ कोंकण ओनली. तर ते साऊथ कोंकण आता आपलं आहे. तर साऊथ बॉम्बेचे स्वप्न सोडा, द साऊथ कोंकण तरी वाचूया. हे सगळं आपण कसं राखणार? आता काय ना, की हे राखण्यासाठी एक व्यक्तीने ते होणारी गोष्ट नाही. आपण एक मुवमेंट सुरू केली आहे. लोकांना आपण हे करायचा प्रयत्न करतोय. पॉलिटिकल अँबिशन्सचं काय? म्हणजे सगळं शेवटी सिस्टीम कोण ठरवतं? तर राजकीय लोक ठरवतात. आपण देणारे राजकीय लोकांच्या कोकणाबद्दलच्या भूमिका काय आहेत? आम्ही मागच्या वेळी जेव्हा निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस आम्ही एक उद्ध्वस्त कोकणाचा नकाशा बनवला होता. का लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही जे लोक यांच्याकडून 5,000 500,000 रुपये घेताना
ते तुम्हाला एवढे कोटी रुपये वाटतात येतात. जवळपास यावेळेस त्यांनी निवडणुकीला 5,000-5,000 वाटले होते. बिहारमध्ये पण आपण बघतोय किती पैसे वाटले गेले. बरं हे पैसे ते तुमच्याकडून वसूल कसे करता? तर त्याच्यासाठी आम्ही तो उद्ध्वस्त कोकणात हे वसूल असे करतात. तुमच्या जमिनींवरती प्रकल्प आणणं, मग तिथे त्याच्या दलाली करणं, एकदा का तुमच्या जमिनी, जंगल ताब्यात घेणं, कवडी मोल किमतीत ताब्यात घेणं, तुम्हाला सिस्टीमवरती डिपेंडंट बनवणं, रेशनचे तांदूळ देणं, प्रधानमंत्री आवास योजना आणणं, ह्या लाडकी बहिणीच्या योजना आणणं, ह्या सगळ्या करून करून तुम्हाला एक्सप्लॉइट करून टाकणं, तुम्हाला सिस्टीमवर डिपेंडंट बनवलं की तुम्ही मग सरकारच्या पाय धरायला गेला. आणि सरकारचे पाय धरणारा लाचार कोकणी माणूस कधी नव्हता रे. तो इंडिपेंडंट होता. कोकणातला माणूस कसा होता, उघडा मस्तपैकी धोतर बितर घातलेल्या चायला कोणाची हिंमत नाही बोलायची, कारण मी कोणाचं खात नाही घेऊन. सरकार मला पोसत नाही, पाऊस मला पोसतो, जंगल मला पोसतो, जमिनीतून मी उगवतो, कोणाची धाक आहे. आज ह्या सगळ्या सिस्टीमने तुम्हाला अधू करून टाकलेलं, अपंग करून टाकलेलं. तर त्याच्यामुळे आज आपला माणूस जो आहे तो तो की नाही, त्याला सुधारण्याची गरज आहे. त्याने कोणावरती डिपेंडंट राहता कामा नये. सिस्टीम तुम्हाला एक्सप्लॉइट करणार आहे. याला वाचवण्यासाठी खूप मोठा आता लढा द्यायला लागला आहे. पण हा लढा फक्त ग्राउंडचा लढा आहे. सोशल मीडियाचा वापर करायला लागेल, पण तो कितपत यशस्वी ठरेल याचं सांगता नाही येत मला. कारण तिथे नरेटिव्ह सारखे चेंज होत राहतात, अल्गोरिदम सारखे बदलत राहतात. ग्राउंडला मात्र आपल्याला उतरायला लागेल. त्याशिवाय हे नाही, ग्राउंडला उतरल्याशिवाय आपल्याला मूव्हमेंट तयार करता येणार नाही. कारण सोशल मीडियावर भरकटवण्याची कामं चालू आहे ना. लोकांना तो एक व्हर्च्युअली सॅटिस्फॅक्शन मिळत असतं. आपण काहीतरी आंदोलन केल्याचं किंवा ते साइन पिटिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही ऐकत राहता कोणी. तुमच्या जंगल जमिनीबद्दल तुम्ही ग्राउंडवरती मूव्हमेंट, लोकांना जाऊन ह्या गोष्टी समजावणं, ही एकट्याची ताकद नाही. राखणदार म्हणजे काय? राखणदारचा सरळ सरळ अर्थ प्रोटेक्टर आहे. आता राखणदार म्हणजे काय, तर जिथे जंगल आहे, जिथे जमिनी आहे, जिथे निसर्ग आहे, तर त्या निसर्गाचा कोणीतरी प्रोटेक्टर आहे असं आपण मानतो. एक डिव्हाइन एनर्जी आहे कोकणामध्ये असं आपण मानतो. आणि तो प्रोटेक्टर हा आमचा बाप आहे, म्हणजे आमचा मूळ पुरुष आहे आमचा. म्हणून त्यांची नावं वेतोबा, डुंगोबा, गिरोबा, जैतोबा अशी त्यांची नावं आहेत. आणि हे बा आहेत ते आमचे बापूस आहेत. तर आम्हाला म्हणजे त्यांचं असंच, म्हणजे एखादी घोंगडी असते, हातात काठी असते, घुंगर असतं असं आपण म्हणतो. आणि हे सगळं एक आपलं कल्पना आहे ही सगळ्याची. आणि कोकणाला विश्वास आहे या राखणदारांवरती, या ह्याच्यावरती. तर त्यामुळे, आणि तो वाखणदार बघून घेईल किंवा राखणदाराच्या जागा विकू नका, राखणदाराची जंगलं राखा, अशा पद्धतीने कोकणाच्या भोळ्या ह्या श्रद्धेपोटी लोकांनी या जपलेल्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे राखणदाराबद्दल एक लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या अर्थानं आदरयुक्त भीती आहे. तर ती आजपर्यंत जपली गेली. पण येत्या काळामध्ये आता लोक फारसे, म्हणजे मी याला असं म्हणेन की लोकांचा देवावरचा विश्वास हा जलजंगल जमिनीतल्या देवावरचा विश्वास असला पाहिजे. मूर्तीतल्या देवावरचा किंवा एखाद्या ठराविक इन्स्टिट्यूशन आहे तिथल्या देवावरचा विश्वास हा तुम्हाला भरकटवणारा विश्वास आहे. कारण तुम्हाला जिवंत देव पाहिजे, तुम्हाला निर्जीव देवता नाही पाहिजे. तो पाऊस आहे ना, म्हणजे ते कुठे शोधूसी रामेश्वर, जे पाडगावकरांचं गाणं आहे, किती सुंदर गाणं आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी असं किती छान छान त्या ओळी आहेत की दे एक्सप्लेन की जो आपला जो देव आहे तो कसा वेगवेगळ्या रूपांमध्ये आहे. तर तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो पावसात आहे, तो जंगलात आहे, तो नदीत आहे, तो वाहत्या झऱ्यामध्ये आहे. तर त्याचं ती खळखळ चालू आहे. तर देअर इज एक्झिस्टन्स ऑफ द नेचर, एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज द गॉड. निर्जीव गोष्टींमध्ये तो नाहीये. मग तुम्ही म्हणशील ते पाषाणात काय आहे पुरतात, तर मग त्याचं मला रिझन असं वाटतं की एक लोकेशन असते ना, आपण एक दगड ठेवतो, त्याला आपण बघ एक इथे आता मी काही वर्षांनी इथे काही नसेल, म्हणजे 50,000 वर्षानंतर समजा किंवा 500 वर्षानंतर इथे परत आपण मांगराकडे आलो, तर मला वाटतं हे लाकडाचं आयुष्य काय आहे, हे सगळं पडून जाईल. पण इथे एक पाषाण मात्र काय एक जर ठेवलं मी, तर कायम राहील. तो पाषाण इंडिकेटर आहे या हॅबिटॅटचा, असं मला असं वाटतं. की ते निर्जीव गोष्ट ही फक्त इंडिकेटर आहे की इथे काहीतरी एनर्जी आहे. तुम्ही चुकीचं समजलं, तुम्ही समजलं की त्या पाषाणातच सगळं काही आहे. तो एक इंडिकेटर होता की तिथे काहीतरी आहे. आपण नीस असतात ना जमिनीचे वेगवेगळे पॉइंट्स, तो तसा एक नीस आहे, तिथे काहीतरी. इट डझंट मीन ते त्याच्यात काहीतरी फोडून बघूया त्याच्यात काहीतरी, असं नाहीये. लोक चुकीचा अर्थ घेतात. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला हा फरक आहे की श्रद्धा ह्या मुळातच श्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणजे आता लोक काय करतात, त्याला स्वतःच्या तर्क वितर्कातून आणि वेगवेगळ्या स्टोरीज मधून
भरकटवण्याचा प्रयत्न करतात. त्यात भरकटता कामा नये. कोकणातल्या मायनिंग ऍक्टिव्हिटीजवर तुझं काय मत? कोकणात फार आता मायनिंग ऍक्टिव्हिटीज अशा नाहीयेत. मायनिंग म्हणजे कसं आहे, की गोव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मायनिंग झालं. त्याच्यातून पुढे कळणेमध्ये मायनिंग झालं, रेडीमध्ये. माईन सुरूच आहेत. पण मायनिंगपेक्षाही डेंजरस आता कोकणासाठी जर काय असेल, तर ते म्हणजे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट, आणि ते पण निसर्गरम्य कोकणाचं जे काही आम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही प्रमोशन केलं, त्याचे सगळ्याचे असे गंभीर परिणाम दिसून आले, की त्यातून जमीन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली. काही लोक तर आधी युट्यूब चॅनल चालू केले, कोकण छान छान दाखवलं, आणि आता ते दलालीचे धंदे करणारे काही युट्यूब चॅनल पण आहेत. तर काय ना, की आपल्याला कळत नाही आपण काय करतोय ते. विकतोय जमिनी, 50-60% जमिनी विकल्या गेल्यात. उद्या जाऊन इथे काहीतरी निर्माण तर होणारच आहे. शहरीकरण होणार, मॉल्स उभे राहणार, अमुक-तमुक बऱ्याच गोष्टी होणार. त्या विकास प्रक्रियेमध्ये आपण मात्र आपलं भरपूर काही हरवून बसणार आहोत. तर त्यामुळे मायनिंग तर आहेच कोकणात चालू. मायनिंग तर डेंजरस आहेच. पण त्याबरोबर हे ज्या काही बाकीच्या गोष्टी ह्या ज्या काही येतात आहेत, त्या भयानक आहेत. आणि त्याबरोबर जो चंगळवाद येतो आहे, मटेरियलिझम जे येत आहे, ते इथल्या तरुणांना खाऊन टाकणार आहे. खाऊन टाकणार आहे, पूर्णपणे खाऊन टाकणार आहे. म्हणजे आपण कोकणाला नेहमी रोमॅन्टिसाइज करतो, फॅन्टसाइज करतो. हो. त्याचा कुठेतरी याच्यावर प्रभाव होताना दिसतोय का? ऑफकोर्स रोमॅन्टिसाइज आपण करतोय, म्हणजे आपल्याला पूर्वी चांगलं वाटायचं, ते आम्हालाही आवडायचं, की बाई आपलं कोकण आहे, जगात भारी आहे, तेव्हा कोकण आपला जसा. आता वाटतं नको रे या बाबा, नको येऊ रे कोणी. ते आपलं आहे ते राहू दे. त्या लोकांचं राहू दे, ते ज्यांचं आहे त्यांचं. उगाच आपलं आपलं म्हणत म्हणत सगळ्यांना आपलं म्हटलं, की ते सगळ्यांचं होतं ना. ते म्हणून आमचो ह्यो शब्द मला बरं बरं वाटतो. कोकणातल्या कोकणी भाषेत आपलो ह्यो शब्दच नाही. तो कोणीतरी ते आपलं अयवा कोकण आपलं त्याचा म्हणलं, आपलं ह्यो शब्द मराठीतलं. म्हणून ना ते मला खूप आवडतं, ते की गोव्याच्या पर्यटनाची पूर्वी टॅगलाईन अशी होती, आमचे गोय शोभित गोय. आमचे गोय सुंदर गोय शोभित गोय. तर आमचे गोय असं होतं ते. आपले नाही होते ते, आमचे इज अ कोकणी गोय. गोव्याच्या पर्यटनाचा आपल्या कोकणावर प्रभाव पडतो. गोव्याच्या पर्यटनाचा प्रभाव नाही नाही पडत आहे तेवढा. गोव्याचं पर्यटन पूर्णपणे संपण्याच्या मार्गावरती आहे. आणि कोकणाचं पर्यटन सुरू होत आहे. गोव्याचं पर्यटन हे संपलं का? कारण गोव्याच्या माणसांचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या जीवनशैलीचा गोव्याच्या पर्यटनाशी काही संबंध नाही. गोवा इज अ लँड इन अ कोकण बेल्ट ओनली. गोवा इज अ कोकण, अँड गोवा हॅज लॉट ऑफ थिंग दॅट इवन कोकण डोंट हॅव. म्हणजे गोव्यामध्ये इतकं सगळं आहे, इतक्या सगळ्या इकोसिस्टम आहेत. म्हणजे की तुला कोकण सांगितलं, त्याचा सगळ्यात ब्युटिफुल पार्ट गोवा होता. पण गोव्याची सगळ्या बाजूनी वरबाडून मायनिंगवाल्यांनी लावली आहे, दिल्ली हरियाणावाल्यांनी लावली आहे, टुरिझमवाल्यांनी लावली. गोवा आता तू जर म्हापसा पणजीला जाशील, तर तुला असं वाटेल की मुंबईच्या सिलिंग बिलिंग वरती आहेस. वेगळं काहीच फिलिंग नाही, फक्त दारू स्वस्त आहे आणि पार्ट्या आहेत म्हणून त्याला आता गोवा म्हणावं का, असाच प्रश्न उरलेला आहे. स्थानिक माणूस अतिशय फ्रस्ट्रेट झालेले आहेत. लँड ग्रॅबिंगचे इश्यूज चालू आहेत. गोवा संपत चाललेला आहे. दुसरीकडे कोकणामध्ये जे मॉडेल्स उभे राहतात आहेत, त्यातून हेच होणार आहे. कोकणाचं भविष्य त्या दिशेनेच आहे. फक्त काय, इथे दारू पार्ट्यांऐवजी ऑथेंटिक पर्यटन होणार. पण शेवटी पर्यटन आणि हा जो काही रिअल इस्टेटचा धंदा आहे, हा भयानक आहे. तो आपल्याला संपवण्याच्या दिशेने चाललेला आहे. पण सस्टेनेबल लिव्हिंग हे कसं केलं पाहिजे, आणि सस्टेनेबल लिव्हिंग तुझ्या शब्दात सांग मला. तुझ्याकडून ऐकायचं काय ना, सस्टेनेबल लिव्हिंग ही आपल्या भारतीय जगण्यातच आहे. ते काही नवीन काहीतरी करायला पाहिजे असं नाही. प्रत्येक ठिकाणी तिथल्या नेचरमध्ये कसं जगावं, हे 50 वर्ष आधी आपली जी जीवनशैली प्रत्येक ठिकाणची होती. राजस्थानमध्ये तिथे काही सस्टेनेबल लिव्हिंग नाहीये का? ते काय फक्त कोकणातच आहे का? मराठवाड्यात नव्हतं का? सगळीकडे सस्टेनेबल लिव्हिंग होतच ना. फक्त तिथली वे ऑफ लिव्हिंग वेगळी होती. आजकाल जे चाललंय ना, ते सगळ्यांनी एकाच प्रकारचं सस्टेनेबल लिव्हिंग जगा, म्हणजे सगळ्यांनी अमुक प्रोडक्ट विकत घ्या, हे चाललेलं आहे. आणि सस्टेनेबल लिव्हिंगचं मार्केटिंग केलं जातं. हल्ली सस्टेनेबल लिव्हिंग, गावातले सगळे म्हणणार नाही आम्ही सस्टेनेबल जगतो, ते बोलते आम्ही गावठी जीवन जगतो. सस्टेनेबल लिव्हिंग कोण म्हणतो? शहरातला माणूस कुठेतरी जमीन घेतो निसर्गाच्या सानिध्यात, आणि तो म्हणतो मी सस्टेनेबल लिव्हिंग जगतो. सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सन कॅनॉट लिव्ह सस्टेनेबली. सस्टेनेबल कम्युनिटी असते. कारण काय असतं ना, मला आता शेती करायची झाली तर मला कम्युनिटी लागणार. मी बार्टर करेन त्यांच्यावर, पण मला आज तुम्ही माझ्याकडे कामाला आला, मी उद्या तुमच्याकडे कामाला आलो, असं मिळून आम्ही एकमेकांची कामं केली तर आम्ही सस्टेनेबली शेती करू शकतो.
मी म्हटलं मी एकटा सस्टेनेबल राहतो ना, मी उद्या समजा पाऊस आला ना, भात शेती करायला घेतली तर मला मशीन लावायला लागेल, मग ते सस्टेनेबल राहिलं का? सस्टेनेबिलिटी म्हणजे तुम्ही नॅचरल गोष्टींचा थ्रूआउट वापर करणं, तर ते शक्य होणार नाही ना. सस्टेनेबिलिटी आता शब्द वापरायची पण भीती वाटायला लागली, कारण एवढं त्याचा मार्केटिंग वर्ड म्हणून आता लोक वापर करतात आहेत. आणि त्याच्यामुळे आता त्याला सस्टेनेबल कसं म्हणावं, काय म्हणावं, आणि परत काय झालंय की गावातली लोक आता बऱ्यापैकी निसर्गापासून दूर होत चाललेली आहेत, आणि त्यांना परत आपण कसं त्यांच्या सस्टेनेबल लिव्हिंगचं महत्व समजून देऊ, त्यांच्या फूड कल्चरचं महत्व, त्यांच्या आरोग्यात काय आहे, त्यांची शेती त्यांनी का टिकवायला पाहिजे, त्यांचं पाणी का महत्वाचं आहे, त्यांची मातीची घरं का महत्वाची आहेत, ती तुम्हीच का जपायला हवी. त्यात आता आम्ही इथे हे मांगरचं पर्यटन मॉडेल त्याच्यासाठीच केलं की बाबा आपल्याला काहीतरी, कसं आहे ना, आपण पर्यटन थांबू नाही शकत, पण निदान आपल्याकडे 4 पर्यटकांना आणून आपण 4 पैसे कमवू शकतो हे घर मेंटेन करण्यापुरते तरी ना, एवढंच पर्यटन व्हायला पाहिजे, या पलीकडे नाही. या पलीकडे झालं तर मग आम्हाला सगळं सोडून पर्यटकांचा होमस्टे चालवायला लागेल, आणि मग आम्ही शेती कधी करणार ना. सो मला असं वाटतं की दिस शुड गो हँड्स टू हँड. आपण कुठे थांबायला हवं, किती करायला हवं, या सगळ्याचा एक डोळस दृष्टिकोन तयार झाला पाहिजे की मला इथेच, म्हणजे मला असं वाटतं की मला आता नाही करायचंय. म्हणजे आता बाळूदादा हा जो आता आपल्या इथे नाही येतो, मुंबईला गेलाय, पण बाळूदादाचं तेच आहे की त्याला मी समजा सांगितलंय बाबा 4 माणसं येणार आहेत तुझ्याकडे उद्या राहायला, तर तो आधी मला सांगतो नाही उद्या परवा माझी भात शेतीची कापणी आहे, उद्या नको पाठवू. एखाद्या काय म्हणाला असेल, मरू दे कापणी बिपणी काय मिळतंय त्याच्या शेतीत, आण तू पर्यटक, रेमटावूया मस्त, त्यांना फिरवूया आणि पैसे कमवूया. आधी भात शेती महत्वाची. ह्याचं कारण काय, पैसे नको आहेत असं कारण नाही, कारण शेतीचं एक ऋतुचक्र आहे, त्याचा टायमिंग आहे, आणि त्या टायमिंगनुसार ती झाली पाहिजे. आणि ते जर मी शेती चक्र सोडलं तर मी थोड्या वेळासाठी पर्यटनावर डिपेंडंट होईल, पण माझी कायमस्वरूपी डिपेंडंट पर्यटन झाली तर भविष्य काय माझं? कारण पर्यटनाला फार मोठं फ्युचर नाहीये, 10-15 वर्षांनी प्रत्येकाचा होमस्टे होईल इथे, मग कोण जाणार कोणाकडे? मग हे सगळं आपण का वाचवायला पाहिजे? हे वाचवायला पाहिजे स्वतःसाठी, निसर्गासाठी नाही. निसर्ग, मी म्हणालो ना, 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हा आपण होतो का? डायनासोर मेला, आपण होतो का? आपण ह्या पृथ्वीला ना वाचवू शकत, कारण आपण ना ह्याची निर्मिती केली. आपण वाचवायला पाहिजे माणसांना, आणि माणसांना वाचवण्यासाठी आपल्याला जल जंगल जमीन वाचवायचंय असं ते आहे. त्याच्यामुळे आपण मानवकेंद्री विकासाबद्दल बोलूया, पर्यावरणाला जपण्याबद्दल आपण नको बोलूयात. मग पर्यावरणाला जर, म्हणजे माणसाला जर जपायचं, स्वतःला वाचवायचं, तर पर्यावरण जपायचं असं लोकांना आता समजावून सांगण्याची गरज आहे. नाही तर लोक म्हणतील मी कशाला वाचू अमेझॉनचं जंगल. खरे पण ऑक्सिजन कुठे तयार होतो तुला माहितीये का? तो तुला तुझ्या मुलाला हवाय ना, म्हणून सह्याद्रीने अमेझॉन वाचला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या कन्सेप्ट ज्या काही आता बाहेर येतात, 1.5 डिग्री टेम्परेचर वाढतंय वगैरे, आपण जे काही म्हणतोय सगळं ग्लोबली जे काही होतंय त्याला आपण नाही थांबवू शकत फार मोठ्या प्रमाणावरती, निदान त्याचे इम्पॅक्ट तर आम्ही आमच्यावरचे कमी करू शकतो ना. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या 3-4 वर्षांमध्ये फार सायक्लॉनिक सिच्युएशन्स अरेबियन सी मध्ये तयार झालेले आहेत. अरेबियन सी मध्ये एवढे सायक्लोन्स कधी आले नव्हते, तेवढे सायक्लोन्स गेल्या 5-6 वर्षांमध्ये आलेले आहेत, असा डेटा सांगतो. मग जर सायक्लोन्स येत आहेत तर मग मी सायक्लोनला थांबू नाही शकत, कारण जागतिक हवामान बदल झालेले. पण निदान मी अशी जंगलं तरी शबूत ठेवू शकतो ना, जे माझ्या घरांना वाचवतील. म्हणून तौते वादळ एवढं मोठं झालं, पण त्याचा सगळ्यात लेझर इम्पॅक्ट वेंगुर्ला तालुक्यावर झाला, गोव्यापेक्षाही. कारण गोवा आणि त्या कोस्टला मोठ्या प्रमाणावरती कत्तल झालेली आहे जंगलांची, रिसॉर्टसाठी, डेव्हलपमेंटसाठी. पण वेंगुर्ल्याच्या कोस्टला अजून ती डेव्हलपमेंट नाही आल्यामुळे आमची बरीचशी झाडं बिडं पडली वाघायची, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान नाही झालं. लाईट बीट आम्ही 15 दिवस 20 दिवस विदाऊट लाईट जगलो, पण तेच झालं ना. तर ह्या गोष्टी आपल्या महत्वाच्या, की आपली ह्या क्लायमेट चेंज सोबत जर जगायचं असेल तर आपल्याला आपल्या नेटिव्ह इकोसिस्टीमला खूप स्ट्रॉंगर ठेवायला लागेल. ते आम्ही जितकं स्ट्रॉंग ठेवू ना, फिटेस्ट विल सर्वाइव्ह. जितकं आम्ही स्वतःला आणि आजूबाजूच्या इकोसिस्टीमला हेल्दी ठेवू, तेवढं आमचं फ्युचर चांगलं आहे. नाहीतर आम्ही जर ही जंगलं तोडली तर उद्या पहिला इम्पॅक्ट कोकणावर होणार आहे क्लायमेट चेंज, आणि होतोय. कोकणातच पहिली वादळ येणार ना, पहिला पाऊस कुठे येतो भारतात? किनारपट्टीलाच येतो ना. त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होणार आहे. काय काय प्रॉब्लेम्स आहेत आता सध्या कोकणामध्ये? प्रॉब्लेम्स तर खूप आहेत, पण सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की
जमीन विक्रीचा. लोक जमीन विकतात आहेत, हा एक मेजर इश्यू आहे. त्याला जोडून कारण आहेत की लोक लाईफस्टाईल पासून दूर चालली आहेत स्वतःच्या. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की तरुण जे आहेत त्यांचं मायग्रेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोकणाला आता फ्युचरमध्ये ग्राउंडला काम करणारा तरुण नाहीये. म्हणजे मी ऍक्च्युअली शेतात काम करणारा म्हणतो, म्हणजे चळवळीत काम करणारा तर आहेच, पण चळवळ तेव्हाच निर्माण होणार जेव्हा तुम्ही ग्राउंडला शेती माती ह्याला घेऊन काम करणार. कल्चरल लॉस मोठ्या प्रमाणावरती होतो आहे कोकणाचा. लोकांच्या निसर्गासोबतचं नातं हळूहळू ढिलं होत आहे. तर ओव्हरऑल ह्या सगळ्यामध्ये विकास प्रक्रियेमध्ये हरवत जाणारी मानवी संस्कृती. मग विकास कोकणाचा कसा करावा? कोकणात विकसित आहे, प्रचंड विकसित आहे. तू बघ ना, ड्रोन उडव, दिसेल तुला. कोकण सगळ्यात विकसित आहे. अरे ह्या एवढ्या झऱ्याचं पाणी खाली जाऊन खाजणांमध्ये मिळतं. मस्त आम्ही छान भातशेतीचं खाचरं बनवली आमच्या पूर्वजांनी, मासेमारी करायला रापणीची होडी बनवली छानपैकी. आणि अशी छान मातीची घरं, क्लायमेट फ्रेंडली घरं बनवली, झऱ्याचं पाणी पितो, एवढं छान हेल्दी लाईफ आहे. दशावतारासारखी लोकसंस्कृती आहे, एंटरटेनमेंट मनोरंजनासाठी. इतक्या सगळ्या गोष्टी, अजून काय विकास असतो? कोकण विकसित आहे. विकसितच. मग तुम्ही म्हणता मुंबई विकसित आहे, चला मला दाखवा मुंबईत किती भिकारी आहेत आणि कोकणात किती रस्त्यावर भिकारी आहेत, आपण शोधू. मग कोण विकसित आहेत ते बघूया ना. झोपडपट्ट्या मुंबईमधल्या अगदी आपण चेक करूया, आणि कुपोषण, डेथ रेट तिथला चेक करू आणि इथला चेक करूया. इथली लोक किती लोक 50च्या आत मरतात ते बघूया, आणि तिथे 50च्या आत किती लोकांना डायबिटीज असतो ते चेक करूया. कॅन्सरने टाटा हॉस्पिटलच्या समोर रांगलेली रांग चेक करूया. आणि इथली हेल्दी, मी तुला 60, 70, 80 वर्षाचा माणूस माडावर चढवणारा दाखवतो तुला, जो माडावर चढून नारळ काढतो अजूनही, 80 वर्षाचा माणूस. तर मी तुला सांगतो हेच की विकासाची तुमची परिभाषा काय? व्हॉट आर युअर पॅरामीटर्स ऑफ डेव्हलपमेंट? सो मला असं वाटतं की जगाची जर तुम्ही 2 प्रकारे विकास मोजतात आहेत सध्या, एक तर तो जीडीपी वाला आणि दुसरा GNH वाला, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. त्याच्यामध्ये भूतानचा नंबर एकला येतो. पण भूतान जीडीपी म्हणतो आम्हाला जीडीपी इंटरेस्ट नाही, आम्हाला देशाचे रिसोर्स संपून आम्हाला कसला विकास नको आहे, आम्ही हॅप्पी आहोत. तसं आपण कोकणाला म्हणूया ना, हॅप्पी आहोत आम्ही. आनंदाचं अर्थकारण आपलं समजून घ्यायला पाहिजे, इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस. आणि ते आनंदाचं अर्थकारण आपलं वेगळं आहे, तर ते पैशात मोजता येणार नाही. मी आत्ता इथे बसल्या बसल्या, तू आणि मी, ह्या आत्ता मस्तपैकी चांदणं आपल्याला वरती दिसतंय, आकाशामध्ये सुंदर चांदणं पडलंय, फ्रेश एअर घेतोय. दिल्लीवाला माणूस आणि आता तू आणि मी, कोण सुखी आहे? त्याच विकसित आत्ता कोण आहे सध्या? आपण आहोत असं मला वाटतं. आणि इव्हन आपण दोघे बोलत असताना कसला आवाज नाही या गाड्या बिड्यांचा, फक्त त्या झऱ्याचा आवाज. अजून काय पाहिजे ना? सो हे उगाच तुम्हाला विकसित अविकसित अविकसित सांगत राहतील, कारण तुमचं दिल्ली बनवायची आहे त्यांना, आणि त्यांना सगळे स्टेक्स घ्यायचे तिथले. रेटून धरायचं नाही व्हायचं आम्हाला विकसित. वी वॉन्ट टू बी अविकसित. अविकसितच राहायचं आम्हाला, विकसितच राहू आम्ही. कारण विकसित माणसं जर हातात मोबाईल घेऊन स्क्रोलिंग करतात, त्यांना मेंदू भकसित होऊन जाईल. त्यामुळे आमचा मेंदूही विकसित आहे, आम्हाला इन्स्टिंक्ट पण चांगले आहेत, आम्हाला चांगलं कळतं. आता बिबट्या आल्यानंतर काय करायला पाहिजे आम्हाला कळतं, त्यामुळे आम्ही विकसित आहोत. कोकणातली भूत लय वाईट. म्हणजे कोकण जेव्हा आपण बोलतो, जसं तेव्हा समुद्र आला, तिकडची किनारपट्टी आली, तेव्हा अजून सुद्धा डोक्यामध्ये थॉट येतो की तिकडे भूत सुद्धा असतील. तर कोकणवासियांनी भूतांचं असं हे नातं काय?